आता जसं आपण फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस असे आपण वॉवेलचे पोझिशन बघितले होते. वॉवेलचे तर वॉवेलचे 3 पोझिशन होते. हे याची बिफोर साईड होती आणि ह्याची आफ्टर साईड आहे. तर याचे 3 पोझिशन फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस आपण बघितले. तसेच कन्सोनंट किंवा स्ट्रोक जे असतात आपले कन्सोनंटच्या सुद्धा 3 पोझिशन असतात. आता जर फर्स्ट प्लेसचं जर वॉवेल असेल, फर्स्ट प्लेसची जर वॉवेल असेल तर आउटलाईन ही आपली अबोव द लाईन येईल. अबोव द लाईन म्हणजे लाईनच्या वर येईल. जसं पी असेल तर हा फर्स्ट प्लेसचा जर एखादा वॉवेल पॉ जर असेल तर हा असा निघेल. जर सेकंड प्लेसचा जर वॉवेल असेल, सेकंड प्लेसचा वॉवेल असेल तर तो ऑन द लाईन येईल. ऑन द लाईन म्हणजे रेषेवर. जर सेकंड प्लेसचा वॉवेल जसा एचा वॉवेल घेतला, पे जर असेल, हा आपला पॉ, पे जर असेल तर आउटलाईन ही आपली ऑन द लाईन येईल. ए अशी आणि इथे पी. जर जर थर्ड प्लेसचा जर वॉवेल असेल, हे थर्ड प्लेसचा जर वॉवेल असेल तर आउटलाईन आपली थ्रू द लाईन जाईल. जसं बी हा शब्द असेल तर आउटलाईन आपली या रेषेच्या थ्रू अशी जाईल बी आणि इथे थर्ड प्लेस बी. हे होते आपले पोझिशन ऑफ आउटलाईन. याच्यावरूनच आपल्याला वॉवेल पोझिशन आणि आउटलाईनच्या स्ट्रोकच्या किंवा कन्सोनंटच्या पोझिशन समजेल. आणि पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की एखाद्या स्ट्रोकचा जो पहिला वॉवेल साऊंड असते, जसं की हा पॉ, इथे ऑचा वॉवेल आहे, ऑ हा आपला फर्स्ट प्लेसचा वॉवेल आहे. हा जो पहिला साऊंडेड वॉवेल असतो यावरूनच आपली आउटलाईन ही कशी निघेल, अबोव द लाईन निघेल, ऑन द लाईन निघेल किंवा थ्रू द लाईन निघेल हे आपल्याला कळते. जर इथे पॉ जर नसता, जर इथे बी जर असता तर आपली आउटलाईन अशी थ्रू द लाईन गेली असती. म्हणजे सांगायचं असं की जो पहिला साऊंडेड वॉवेल असतो त्या पहिल्या साऊंडेड वॉवेलमुळं आउटलाईन ही कशी निघेल, रेषेवर निघेल, ऑन द लाईन, अबोव द लाईन, थ्रू द निघेल हे समजते.